नरेंद्र दामोदर दास मोदी, ईश्वर साक्ष्य शपथ लेता हूं कि मैं इस देश में किसी को भी सुख चैन से जीने नहीं दूंगा। कोई सवाल करेगा तो बवाल हो जाएगा, ध्यान में रखिए। देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, ये देखो। आणि कुणाच्या आदेशावरून ही गुंडागर्दी सुरू आहे? कुणाच्या आदेशावरून? हा देशाचा पंतप्रधान आहे की लोकशाहीवर प्रश्न विचारणाऱ्या तरुणांचा आवाज दाबणारा हा क्रूर शासक आहे? हा ॲडॉल्फ हिटलर आहे का? हा मुसोलिनी आहे का? कोण आहे? मिस्टर मोदी, हा 2002चा गुजरात नाही, हे लक्षात घ्या। हा 140 करोड हिंदू मुसलमान सिख ईसाईंचा देश आहे, हे लक्षात घ्या। जो मनसूबा लेकर आप गुजरात से दिल्ली आए हो ना, ये आपकी तानाशाही अब नहीं चलेगी। ये जवानों ने, नौजवानों ने बता दिया है। देश माफ करणार नाही, लक्षात घ्या। ती आठवण, ती तारीख, ती वैऱ्याची सकाळ आणि तो कर्दनकाळ या देशातले विद्यार्थी कधीच विसरणार नाही। ही आठवण त्यांना क्षणाक्षणाला ताजी होईल, लक्षात घ्या। गाठ तुमची तरुणांशी पडलेली आहे, लक्षात घ्या। संतापलेले लोक काय म्हणतायत? हा प्राईम मिनिस्टर आहे की हा क्राईम मिनिस्टर आहे? हा प्रश्न आज लाखो निरपराध विद्यार्थी विचारतात आहे। मंडळी लक्षात घ्या, 20 जुलै दिल्ली जंतर मंतर, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी, तरुण तरुणी, त्यांच्या हातात तलवारी नव्हत्या, त्यांच्या हातात बंदुका नव्हत्या, त्यांच्या हातात फक्त संविधानावरचा विश्वास आणि डोक्यात अन्यायाची आग होती। ते सरकारकडे भीक मागायला आले नव्हते, ते त्यांचा न्याय, हक्क आणि अधिकार मागायला आले होते। पण त्यांना काय मिळालं? लाठ्या, अश्रुधूर आणि कधीही भरून न निघणाऱ्या त्या जखमा। प्रश्न असा आहे की लोकशाहीत सरकार नागरिकांचं ऐकतं की त्यांच्यावर धावून जातं, हल्ला करतं? देशातील तरुण शांततेने मार्च काढू इच्छित होते, तुम्ही पाहिलं असेल। जर ते कायदा मोडत होते तर कायद्यानुसार कारवाई करा ना, मान्य आहे। पण अमानुष लाठीमार आणि अश्रुधूर हाच पहिला तुमच्याकडे पर्याय होता का? तुमच्याकडे ऑप्शन नव्हतं का? आज या देशातील लाखो तरुणांच्या मनात एक प्रश्न निर्माण झालाय मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सरकारला विद्यार्थ्यांची भीती का वाटते? विद्यार्थी प्रश्न विचारतात म्हणून की त्यांचा आवाज देशभर पोहोचतो म्हणून? लोकशाहीची खरी ताकद ही प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांमध्ये असते। जर प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या चालत असतील तर हा फक्त विद्यार्थ्यांचा प्रश्न राहत नाही, तो संपूर्ण लोकशाहीचा आणि संपूर्ण देशाचा प्रश्न बनतो, लक्षात घ्या। 20 जुलैचा दिवस अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील काळी आठवण बनून राहील, लक्षात घ्या। इंटरनेट बंद, काय काय बंद करणार आहात तुम्ही? आणि पेड कॅम्पेन, 2 रीलसाठी 40,000 तुम्ही देत आहात तरुणांना, इतर तरुणांना देशातल्या। त्या दिवशी ते दिल्लीतून पदवी घेऊन परतले नाहीत, ते परतले मनावर कोरलेल्या जखमा घेऊन। मोदीजी कान खोलकर सुन लो, आंखें फाड़ कर देख लो, सत्ता कायमची नसते पण जनतेची स्मृती कायम राहते, हे लक्षात घ्या। विसरा गुजरात 2002, विसरा, डोक्यातून काढा। आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, उद्या त्यांनाच जनतेसमोर उभं राहावं लागेल, लक्षात घ्या। हा देश आहे, 140 करोड जनता आहे। कारण लोकशाहीत शेवटचा निर्णय लाठीचा नसतो, तो मतपेटीचा असतो। लाठीसाठी भगतसिंग आणि शांतीसाठी गांधी, या दोन्ही विभूती प्रत्येकाच्या मनामनात आहे या देशामध्ये, लक्षात घ्या। ती क्रांती, तो सत्याग्रह, स्वातंत्र्याचा लढा जरी आजच्या या पिढीने पाहिला नसेल तरी त्यांनी तो वाचला आहे, हे लक्षात घ्या। इंटरनेट बंद केलं तुम्ही जंतर मंतरवरच,
काय काय बंद करणार आहात? आणि पेड कॅम्पेन, आता माझ्याकडे एक व्हिडिओ आला, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे मंडळी, की या विद्यार्थ्यांच्या विरोधात तुम्ही रील बनवा आणि तुम्ही जर 2 रील बनवल्या तर तुम्हाला 40,000 रुपये मिळेल. नरेटिव्ह सेट करा, हा मुद्दा भटकवा, कारण तुमच्या हा अंगाशी आला आहे, हा मुद्दा तुमच्या अंगाशी आला आहे. आणि त्या दिवशी जी अमानुषता, जे राक्षसी कृत्य त्या ERF ने केलं, त्या RAF ने केलं, रॅपिड ऍक्शन फोर्सने आणि पोलिसांनी केलं, दिल्ली पोलिसांनी, हे अतिशय निंदनीय आहे. आणि टॅग काढलेले होते, नावांचे टॅग कुणाच्याही युनिफॉर्मवर नव्हते. ते का नव्हते? आणि ते तरुण आहेत, लक्षात घ्या. जखमा कितीही झाल्या तरी जंतर मंतर संपलेलं नाही. तुम्ही तंबू उखाडून टाकला, तुम्ही स्टेज फेकून दिला की दुसऱ्या दिवसापासून हे तरुण दिल्लीतून पळून जातील, पुन्हा दिल्लीत दाखल व्हायला लागले आहेत. आता देश पेटला आहे. आज भारतात अनेक राज्यांमध्ये, अनेक शहरांमध्ये प्रोटेस्ट होणार आहे, दुपारपासून सुरू होणार आहे. अख्ख्या देशात हीच आता सध्या वार्ता आहे आणि हीच सध्या चर्चा आहे. आणि हा देश खूप सुंदर आहे. जंतर मंतरच्या शेजारी असणारी मस्जिद ती उघडली मुसलमानांनी या विद्यार्थ्यांसाठी, या तरुणांसाठी. ज्या दिवशी लाठ्याकाठ्या त्यांच्यावरती पडल्या, त्यांच्यावरती जखमा झाल्या, लाठ्याकाठ्याच नाही तर दगड सुद्धा मारतानाची सुद्धा क्लिप आहेत. RAFचे जवान. दगड हे तुमचं शस्त्र आहे का? तुम्ही ते आंदोलन बदनाम करण्यासाठी दगड आणून ठेवले होते का? हाही प्रश्न आहे. आणि मी विसरलो तुम्हाला सांगायचं, ते मगाशी आता जे सांगत होतो तुम्हाला, की मस्जिद, गुरुद्वारा उघडलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. इथे हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई काहीही मतभेद आपसात नाही जमिनीवर. लक्षात घ्या. तुम्ही कागदावर पेरले आहे, तुम्ही रीलमध्ये पेरले आहे आणि तुम्ही भाषणांमधून हिंदू मुसलमान पेरला आहे. आणि या देशाला गेली 12 वर्ष तुम्ही या देशाला नुकसानीत टाकलेलं आहे, धर्मांध बनवलेला आहे देशाला. पण देश धर्मांध बनणार नाही, लक्षात घ्या. त्या दिवशी आलेले तरुण ना भाजपाचे होते, ना काँग्रेसचे होते, ना कोणत्या RJDचे होते, ना कुठल्या ममता बॅनर्जीचे होते, ना कुठल्या शिवसेनेचे होते, ना राष्ट्रवादीचे होते. ते तरुण सर्वसामान्य होते. आणि फक्त नीट परीक्षेचा पेपर हे निमित्त झालं. गेली 7 वर्ष 70 पेपर्स लीक होत आहेत. झक मारायला मंत्रालय बसलेलं आहे तिकडे, शिक्षण मंत्रालय. आणि ही आग विद्यार्थ्यांच्या मनात अनेक दिवसांपासून आहे. परीक्षांच्या तारखा डिस्टर्ब होणं, परीक्षांचे ठिकाणं डिस्टर्ब होणं. गोंदियाचा माणूस संभाजीनगरला परीक्षा द्यायला चालला आहे, दिल्लीचा माणूस तिकडे 500 किलोमीटरवर परीक्षा द्यायला चालला आहे. ही परीक्षा व्यवस्था अनेक दिवस विद्यार्थी भोगत आहेत. काळी बॅग एका लेकराच्या खांद्यात तुम्हाला दिसेल रस्त्याने, कुठल्याही शहरात बघा. त्या विद्यार्थ्याला विचारा तू कुठे चालला आहे, तो हेच म्हणेल की मी नेट कॅफेवर चाललो आहे, किंवा मी परीक्षा केंद्रावर चाललो आहे, किंवा मी माझ्या कॉलेजमध्ये आय कार्ड आणायला चाललो आहे. कुणी म्हणेल मला हॉल पास आणायला चाललो आहे. साईट बंद. जेव्हा परीक्षा असतात तेव्हा विद्यार्थी फॉर्म भरतात, तेव्हा अनेक दिवस साईट्स बंद असतात. लाखो करोडो अरबो खरबो परीक्षांच्या नावावर विद्यार्थ्यांकडून गोळा केले जातात. आणि परीक्षा केंद्र काय तर एकदम शून्य व्यवस्था. ही सगळी आग ही 1 वर्षातली नव्हती. ह्या नीट पेपर लीकची तर होतीच, पण ही अनेक वर्षापासून हे विद्यार्थी या देशातले हे भोगत आहेत, हा त्रास भोगत आहेत. हे म्हणणं बिलकुल नाही की काँग्रेसच्या काळात त्रास नव्हता, नक्कीच होता. पण तुम्ही हा त्रास 5 पट केलेला आहे, 10 पट केलेला आहे. आणि 140 करोड जनता आहे ज्या जखमा घेऊन हे तरुण दिल्लीतून परतले. त्यांच्या आयुष्यभर ह्या जखमा त्यांच्याच नाही, त्यांच्या कुटुंबाच्या देखील लक्षात राहील. लक्षात घ्या. कुणी बहिणीसाठी आलं होतं, कुणी भावासाठी आलं होतं, तर कुणी मित्रांसाठी आलं होतं, आणि कुणी तर असे आले होते की ज्याचं कोणीच त्या परीक्षेत नव्हतं. ही आग देशभर पेटलेली आहे. हा देश खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. जमिनी ग्राउंड झिरोवरती कुठलाही मतभेद मुसलमान हिंदूंचा नाही. तुम्ही हे तुमची पोळी शेकण्यासाठी, तुमचं राजकारण चमकावण्यासाठी हा विषय या देशात आणला आणि या देशाचा तुम्ही अख्खा सत्यानाश केला आहे, बट्ट्या बोड केला आहे. दुसरी आता कुठलीही सरकार आली सत्तेवरती तरी तुमचं हे तुम्ही जे घाण करून ठेवली आहे ही साफ करण्यासाठी अनेक वर्ष लागतील, पिढी जाईल, पिढी. लक्षात घ्या. आणि मंडळी, नेक्स्ट व्हिडिओ मी करतोय तुमच्यासाठी. आत्ताच मला एक मेसेज मिळाला आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर आमचा एक सवंगडी साहिल धरणे, मला वाटतं नाव आहे, तो दिल्लीला आता आहे. मी त्याच्याशी बोलणार आहे. त्यांनी सुद्धा क्लिप्स पाठवलेल्या आहेत आणि मेल येत आहेत तरुणांच्या आयडीवरती मेल्स येत आहेत की हम पॉलिटिकल कैंपेन चला रहे हैं, आपको इन स्टूडेंट्स के खिलाफ बोलना है, ऐसी आप कुछ 1-1.5-2 मिनट की ऐसी 2 रील्स बनाओ, आपको 40,000 रुपए मिलेंगे.
अबे सामने आके लढो. हा कुठला तुमचं राजकारण आहे? आणि राहुल गांधी सहित जितकेही इंडिया अलायन्सचे पक्ष असतील, खासदार असतील, तुमच्याही अंगावर तो नितेश कराडे थुकला आहे काल. लक्षात घ्या. तुम्हाला लाज शरम वाटत नाही. तुम्ही 19 जुलैला गेले, तुम्ही 21 जुलैला चालले आहेत, पण तुम्ही 20 जुलैला गेले असते तर खूप बदल झाला असता. या लेकरांना लाठ्या खाव्या लागल्या नसत्या. लक्षात घ्या. तुम्ही त्याला तेवढेच जबाबदार आहात. विरोधी पक्ष जेवढे असतील तेवढे. लक्षात घ्या. नमस्कार. पुढच्या व्हिडिओत भेटू मंडळी. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आणि फेक कॅम्पेन जे सुरू राहील धर्माच्या नावावरती, हा मुद्दा भटकवण्याच्या नावावरती, तुमच्या स्क्रीनवरती कुठलाही असा मेसेज, कुठलीही अशी रील आली, त्याला तुम्ही रिस्पॉन्स देऊ नका. लक्षात घ्या. हे पेड कॅम्पेन सुरू करणार आहे आता. हा मुद्दा विसरण्यासाठी लक्षात घ्या. आणि लोक विचारतात आहे, हा प्राईम मिनिस्टर नाही, हा क्राईम मिनिस्टर आहे. नमस्कार.